नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या जून 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपली चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही भविष्य कथनाविषयीची माहिती आहे ही आपल्या मूळ कुंडलीतील वैयक्तिक असलेली जी काही मूळ कुंडली आहे त्यातली ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणून आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचा. हाच खरा तर हेतू असतो आपल्या या व्हिडिओचा. नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याचा वेध घेणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटच्या भागात कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपाय, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ जसे की विवाह, करिअर, कुंडली, मार्गदर्शन आणि करिअर याचा असलेला समन्वय आणि या महिन्यातले शुभ मुहूर्त या विषयाचे काही सुंदर व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओची लिंक खाली दिलेले अवश्य पहा. चला तर मग माहिती करून घेऊया हा जून महिना नक्की आपल्या राशीला काय सांगतो आहे. आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह आहे मंगळ. महिन्याच्या पहिल्या 15 20 जून पर्यंत कुंडलीच्या दशम म्हणजे कर्मस्थानातून आणि त्यानंतर 11व्या म्हणजे लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्याचा सर्वाधिक लाभ नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना आपल्या नोकरीच्या अनुषंगाने उत्तम होताना दिसेल. अगदी तसेच जी मंडळी जमीन जुमल्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याची गती वाढवण्यासाठी सुद्धा खूप सुंदर होईल. जुनी जमीन जुमल्याच्या संदर्भातली काही कामं असतील, खरेदी विक्री, गुंतवणूक या संदर्भातल्या काही सुंदर संधी या काळात आपल्याला मिळताना दिसतील. शिवाय लाभस्थानातील रवी ग्रह 15 जून पर्यंत आपल्या कामातील वरिष्ठ अधिकारी वर्ग, आपला मित्र परिवार, आपले साथी सोबती यांच्याकडून योग्य ती मदत, सहाय्य आणि मार्गदर्शन मिळवायला सुद्धा सज्ज राहते. त्यामुळे आपल्या कामातली गती, उत्साह अजून जास्त वाढून काही अधिकार सुद्धा मिळताना दिसते. तर आधीपासूनच भाग्यस्थानात आलेला शनी ग्रह साथ देणार आहे आपल्या राशीला या संपूर्ण महिन्यामध्ये, ज्याचा सर्वाधिक लाभ लोखंड, खनिज तेल, पेट्रोल, बांधकाम, ऊर्जा किंवा ऊर्जा तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, वाहन, ऑटोमोबाईल, खनिज काम, ऑटोमोबाईल चार्जिंग स्टेशन, जमीन जुमला यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना आपल्या घेत असलेल्या प्रयत्नांना आपल्या कार्यक्षेत्राला मनासारख्या यशापर्यंत पोहोचवायला मदत करणारं राहणार आहे. तर या क्षेत्रामध्ये ज्यांना नव्याने नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात किंवा करत असलेल्या नोकरीत चांगलं यश म्हणजे आर्थिक लाभ मिळवून घ्यायचे त्यालाही सुंदर मदत मिळेल. तसेच बुध ग्रह 22 जून पर्यंत त्याच्याच मिथुन राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे, जे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना विशेष सहाय्यकारक आणि लाभकारक राहील. तर ज्यांना कामानिमित्ताने परदेशात दौरे आखायचे आहेत त्यांनी अवश्य या संदर्भातली संधी व्यवस्थित नियोजन करून घेऊ शकतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या महिन्यात आपल्या राशीच्या बाबतीत घडत आहे अतिशय महत्वाची, ती म्हणजे गुरुग्रह. हा गुरुग्रह आपल्याच राशीमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानात याच महिन्याच्या सुरुवातीपासून पदार्पण करत आहे, जो साधारणतः वर्षभर याच ठिकाणी कर्क राशीत प्रथम स्थानात वास्तव्याला राहणार आहे आणि जो तयार करतो राजयोग, ज्यामुळे बऱ्याच रखडलेल्या कामांना मिळणार आहे गती आणि पुन्हा सुरू होणार आहे आपल्या यशाच्या महामार्गाची सुरुवात, ज्याची आपण मंडळी अतिशय आतुरतेने गेली 3.5-4 वर्ष वाट पाहत होतात. कारण गुरुग्रह कर्क राशीमध्ये हे उच्चीचं फळ देत असतो आणि ही सर्व शुभ फळं आपल्याला मिळण्याचा कालखंड सुरू होतोय याच जून महिन्यापासून. तेव्हा अशा सर्व संधींचा लाभ घेण्याच्या अवश्य तयारीला लागा अगदी या महिन्यापासून. महिन्याच्या पहिल्या 15 मात्र आपल्याला आपल्या आर्थिक खर्चावरती थोडंसं काही ना काही कारणामुळे ते वाढताना दिसतील, त्यामुळे त्याचं नियोजन करून चालावं लागणार आहे. दुसरा 15 मात्र आर्थिक बाबतीमध्ये चांगला लाभ मिळवून द्यायला मदत करेल. तेव्हा काही जुन्या गुंतवणुकींवर
अवश्य लक्ष द्या आणि गरज असेल तिथे नफा पदरात पाडून घ्या. त्यालाच आपण म्हणतो प्रॉफिट बुकिंगला महत्त्व द्या. दुसऱ्या आठवड्यात या शुक्र ग्रहाचा दुसरा लाभ म्हणजे कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी उत्तम होताना दिसेल. कलेच्या माध्यमातून आर्थिक लाभ आणि ह्या कार्यक्षेत्रात वाढ करण्याची संधी हा संपूर्ण महिना आपल्याला चांगला राहणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची योग्य ती छाप पाडण्यासाठी त्याचा सुंदर उपयोग होईल. पंचमेश मंगळ ग्रह या महिन्यात उत्तम गोचर भ्रमणाचा लाभ देणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना मनासारख्या चांगल्या परिणामांचा राहणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची एखादी परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन्स, इंटरव्ह्यूज, उच्च शिक्षण, परदेश गमन यासारख्या गोष्टींसाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळताना या महिन्यात विद्यार्थ्यांना दिसणार आहे. आपल्या राशीच्या पालकांना सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीचा अभिमान वाटावा अशा गोष्टींचा हा भारलेला आणि भरून राहिलेला हा महिना राहील. तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील निर्णय घेण्यासाठी. थोडक्यात हा जून महिना गुरुग्रहाच्या शुभ परिणामांचा राहणार आहे. म्हणजेच व्यवसाय वृद्धी, मंगल आणि धार्मिक कार्य, संतती, विवाह, वैवाहिक जीवनातला आनंद, उच्च शिक्षण, नवीन गुंतवणूक, नवीन ओळखी, नवीन नातेसंबंध, प्रॉफिट बुकिंग यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळवून देणारा हा जून महिना. अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह कसा आहे, किती शुभ आहे, किती अशुभ आहे आणि कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार कमी अधिक फरकात हा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल. मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ नुकताच आपण आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित केलेला आहे आणि त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं मार्गदर्शन करते याही माहितीचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे. आपल्या चॅनलमध्ये ह्या दोन्ही व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली अवश्य देत आहोत. मुद्दामून हे व्हिडिओ पहा, अत्यंत माहितीपूर्ण आहे. तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्व, आरोग्य, करिअर आणि शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला मदत मिळेल. या महिन्यातल्या आरोग्याचा विचार करता आपल्याला पित्त आणि संधिवाताचा त्रास मात्र सांभाळायचा आहे, त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन ही आम्ही पाठवलेली माहिती वाचून छानपैकी आपण आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. अवश्य तिथून आपण संपर्क करू शकता. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता आपल्या मंडळींना पॉवर, इलेक्ट्रॉनिक, इन्फ्रा, ऑइल, स्टील, इंजिनिअरिंग, FMCG, IT, केमिकल असे बरेचसे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना शुभ आणि फायद्याचा राहणार आहे, लाभाचा राहील. मात्र उतावळेपणा मात्र बिलकुल करायचा नाही. मंडळी, ही होती जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला जास्त सोपं जाईल. मंडळी, या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी राहणार आहे शुभ. ती तारीख आहे 1 जून. विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहणार आहे. कला, क्रीडा, गुंतवणूक, नोकरीचे इंटरव्ह्यू, प्रॉफिट बुकिंग अशा महत्त्वाच्या कामासाठी निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस आणि लाभाचा दिवस. 2-3 जून हे पुढचे 2 दिवस मात्र थोडं आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या असं सांगणारे आहेत. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत जराही निष्काळजीपणा, दुर्लक्षपणा करू नका. हलगर्जीपणा तर बिलकुल नको, नाहीतर त्रास वाढतील. तसेच विरोधकांकडून थोडा दगाफटका होतोय म्हणून तिथे लक्ष द्या. 4, 5, 6 जून पुढचे 3 दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ राहतील, विशेष करून व्यावसायिक आणि कौटुंबिक. त्यामुळे आपल्याला या काळात जोडीदाराची साथ उत्तम मिळताना दिसेल. कोर्ट कचेरी, लग्न कार्य, महत्त्वाच्या मीटिंग्स, चर्चा, महत्त्वपूर्ण कागदपत्रांची कामं या काळात अवश्य लाईन अप करू शकता. 7-8 जून या दिवसात निर्णय घेताना शांतपणे निर्णय घ्या. मानसिक दगदग आणि वादावादी शक्यतो टाळा. आरोग्य सांभाळा. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले तर सगळ्या बाजूचा विचार करून निर्णय घ्या. 9 ते 14 जून हे पुढचे 6 दिवस
मंगल आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ राहतील. नवीन कार्याचा शुभारंभ म्हणूनच या काळात अवश्य करू शकता. धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी उत्तम दिवस. महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, माहिती घेणं यासाठी हे दिवस भाग्यकारक राहतील. जुने मित्र, नातेवाईक यांचा सहवास, गाठीभेटी आपला आनंद अजून वाढवेल. कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी, कुटुंबामध्ये असणारे वडीलधारी मंडळी, तर आपले सहकारी यांचं सहकार्य, यांची मदत अवश्य घेऊ शकता. ती लाभेल सुद्धा उत्तम. नोकरीत असलेल्या मंडळींसाठी हे दिवस म्हणूनच शुभ राहतील. 15-16 जून आरोग्य, गुंतवणूक, पैशाचे व्यवहार, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध या बाबतीत थोडा काटेकोरपणा ठेवायचा आहे, काळजी घ्यायची आहे. तर महिन्याचे शेवटचे 11 दिवस 17 ते 23 जून अर्थात 7 दिवस पुढचे अत्यंत शुभ आणि अनुकूल राहते. महत्त्वाची कामं ह्या काळात हातात घेऊ शकता. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, कुटुंब संदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील, नवीन ओळखी, नातेसंबंध, कोर्ट कचेरी, चर्चा, गाठीभेटी यासाठी हे दिवस लाभाचे राहतील. तसेच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही महत्त्वपूर्ण आर्थिक बाबतीतल्या गुंतवणुकीचे निर्णय या काळात घेणं उत्तम राहील. 24-25 जून थोडंसं कुटुंबातील छोट्या मोठ्या गोष्टींमुळे मानसिक त्रास आणि त्रागा मात्र वाढेल, तो सांभाळा. मात्र खरेदी विक्रीसाठी हे दिवस शुभ राहतील. 26, 27, 28 जून हे पुढचे 3 दिवस नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणार आहे. तर महिन्यातले शेवटचे 2 दिवस 29-30 जून थोडंसं आरोग्य, प्रतिस्पर्धी यांच्यावर आपल्याला लगाम ठेवणं महत्त्वाचं राहील. तर मंडळी, ही होती या जून महिन्यातील दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची संपूर्ण माहिती. तर या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे गुरुग्रहाची साधना, उपासना आणि मंत्रपाठ. यासाठी रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. मंडळी, ही होती आपल्या कर्क राशीची जून महिन्यातली संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली आणि आता अधिक महिना सुद्धा आहे, त्यामुळे आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा आपण हे डिस्ट्रीब्यूट करू शकता. विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पहिलं म्हणजे चैतन्य लहरी. भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण हाही ग्रंथ मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र जे पितळेचं आहे, 2 तांब्याच्या वाट्या आहेत, हे सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण जे पूजेमध्ये ठेवतो त्यापैकी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंकर ही सुद्धा आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊन नंतर ऑर्डर करू शकता. मंडळी, पुन्हा आठवण करून देतोय, ती म्हणजे माझा स्वभाव काय, माझं आरोग्य काय, माझं करिअर काय, मला कोणत्या विषयामध्ये गती आणि प्रगतीला वाव चांगला आहे, कोणत्या गोष्टीमध्ये मला सावध राहायचे, याची संपूर्ण विस्तृत माहितीचा व्हिडिओ म्हणजे माझी राशी आणि नक्षत्र हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. लिंक खाली दिलेली आहे. पुढच्या भागामध्ये सिंह राशीसाठी जाणून घेऊया. त्यासाठी पुन्हा भेट द्यायला या आपल्या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.